सर्वांचंच पहिल्यांदा मी स्वागत, आभार आणि सर्वांचं ऋण व्यक्त करतो की या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिला. पहिल्यांदा मी मुलांच्यासाठी दोन शब्द बोलले. विद्यार्थ्यांनी एक ध्येय ठेवायचं आहे. ध्येय असेल तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आता ध्येय का असावं त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. एक विनोदात्मक उदाहरण आहे, परंतु त्याच्या दृष्टीने त्यातनं तुम्ही तारतम्य किंवा त्याचा निष्कर्ष लक्षात घ्यायचा आहे. एक प्रवासी प्रवासाला आणि अजून कोणत्याच बसमधनं गेलेला नाही. तो म्हणला कोणत्या गावाला जायचं हेच माझं अजून माहित नाही मला. म्हणजे ध्येय जर माहित नसेल, आपण ध्येय जर आपलं योग्य नसेल तर आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ध्येयाच्या कडे कर्तृत्वाची, आपल्या नेतृत्वाची आणि आपल्या कार्याची निष्ठा असली पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे आपला. त्याचे एक दुसरं उदाहरण असं देतो. एक माणूस प्रवासाला चाललेला असतो. एक रिक्षा थांबवतो. त्या रिक्षावाल्याला विचारतो मला एसटी स्टॉपवर जायचं आहे, भाडे किती घेणार? तो म्हणतो 100 रुपये घेणार. आणि 100 रुपये भाड्याला 30 तोपर्यंत चालू केलेलं बरं. एसटी स्टॉप आता लांब नसणार आहे, जवळ जाऊ भेटू म्हटला. मग थोडा चालत गेला आणि हा कंटाळा चालायला. मग म्हटलं आता काय आपण बरंच अंतर चालत आलोया, आता परत रिक्षावाल्याला थांबूया. योगायला मग तोच रिक्षावाला पूर्ण आला होता, त्यालाच हात केला. तो थांबला. त्याला म्हणला काय आता का थांबला, का थांबवलं मला? तर म्हणजे मला स्टँडवर सोडा. आता किती भाडं घेणार तुम्हाला? 200 रुपये. आता हे काय? तो म्हटला अरे बाबा मी जवळजवळ अर्धा तास चालतोय तरी मला स्टँड मिळालेलं नाही, आणि आता तू मगाशी 100 रुपये म्हटलास आणि आता बरंच अंतर मी चालून आलोय, म्हणजे काहीतरी पैसे कमी व्हायला पाहिजे. तर तो म्हणला नाही, तुम्ही चाललात पण स्टँडच्या विरुद्ध दिशेने चालला. लक्षात आलं असेल तुमच्या? म्हणजे आपल्या ध्येयाच्या कडे जर आपली वाटचाल नसेल तर आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या दृष्टीने आपली वाटचाल असायला. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती आपली कधी चोरी होत नाही. तुमचं इतर पैसा अडका बाकीच्या गोष्टी असतील त्याची चोरी होईल, कमी होईल, पण ज्ञान हे असं आहे की ज्ञान दिल्याने वाढतं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवावरून सुंदर. तर या पद्धतीचं तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. एकमेकाला ज्ञान शेअर करायचं आहे. हुशार आहे म्हणून आपल्याकडे ज्ञान ठेवायचं नाही. दुसरा शहाणा होईल, त्याला माझ्यापेक्षा जास्त येईल असं कधी होत नाही. तुम्ही दुसऱ्याला सांगून बघा, तुमचं ज्ञान हे दुप्पट तिप्पट वाढत असतं. म्हणून शेअर करायला शिका. ग्रुप स्टडी असते. आता तुम्हाला अजून 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला माहिती नाही, पण वरच्या लेवलला तुम्ही गेला तर त्या ठिकाणी ग्रुप स्टडी असते. कॉलेज लेवलला इंजिनिअरिंग लेवलची मुलं असतील, डॉक्टरची मुलं असतील, ते ग्रुपनं स्टडी करतात. जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही वर्गात किंवा जो समजलेला नाही ते एकमेकाच्या ग्रुपमध्ये डिस्कशननं हा प्रॉब्लेम सोडवला जातो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की एकमेकाला सहकार्य करा, ज्ञानाचं सहकार्य करा, एकमेकाशी शेअर व्हायला शिका. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जाल, शिक्षकांना आपला विद्यार्थी हा आपल्यापेक्षा मोठा झालेला आवडतो. लक्षात घ्या, आपल्यापेक्षा मोठा झालेला आवडतो. कधीही तुम्ही वाटेला सर कसे आहात एवढं जरी म्हटलात तरी हा आम्हाला पुरस्कार असतो. आम्ही आजपर्यंत कोणत्याही पुरस्काराच्या मागे लागलो नाही किंवा काय नाही. फक्त शाळेचे विद्यार्थी, वर्क हीच वर्कशीप, काम हीच सेवा, हे मानत आलेलं आहे. म्हणून आमचीही मुलं घडली, ती मुलं सुद्धा याच शाळेतून घडली. एक विद्यार्थी 5वीला होता, त्याचं नवोदय सिलेक्शन झालं याच शाळेतून, तो आलेला आहे आज इथं. तर त्या पद्धतीनं त्याचं करिअर घडलेलं आहे. दुसरा विद्यार्थी 10वी पर्यंत या शाळेत होता, थोरला, तो या जर्मनी सारख्या ठिकाणी विमान कंपनीमध्ये इंजिनियर आहे. तर हे जे घडतं हे ज्यावेळी निकाल सर म्हणतात, ज्या शाळेत शिक्षकाला आपली मुलं शिकायला वाटतात ती शाळा मोठी असते. का? तर ज्या शिक्षकाला आपली मुलं आपल्या शाळेत शिकायला वाटतात त्या शिक्षकांचं कार्य, त्या शाळेतलं कार्य उत्तम चाललेलं आहे त्याचं उदाहरण असतं. नाहीतर शिकवतो या शाळेतने आपलं पोरगं इंग्लिश मिडियमला घातलंय असं जर असेल तर तिथं कार्य योग्य होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या क्षेत्रात पाळून जाल त्या क्षेत्रात योग्य कार्य करा.
तुमच्या कार्याचा ठसा उमटवा, मोठं व्हा, भेटा आणि सर मी अमुक पदावर काम आहे, तुमचं स्टेटस किंवा बाकीच्या गोष्टी आम्हाला बातमीतनं कळाल्या तर त्याचाच आम्हाला अभिमान आहे, तोच मोठा पुरस्कार असणार आहे. संजय एक उदाहरण नाही झालं तर संजय पैकेसारखा विद्यार्थी आपला आज गणित शिक्षक म्हणून आहे. आमचा श्रीकांत पाटील गणित शिक्षक आहे. अभिमान आहे की मी शिकवलेले विद्यार्थी माझ्याच विषयाची चालफोड करत आहेत. एका पोहायला येत असताना एक उदाहरण सादर देतो, म्हणजे शिक्षकाला पुरस्कारापेक्षा मोठं काय असतं. तर यात संजय पैके सरांचं लग्न पोहायचं होतं आणि मी तिथून गाडीवर येत होतो, वरात चाललेली होती. शिक्षक बघितल्याबरोबर त्यानं वरातीला त्या ठिकाणी जी गाडी होती त्यांची फोरव्हीलर होती थांबवली. त्यानं आपल्या पत्नीसहित खाली उतरले आणि चरणस्पर्श केला. याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता आहे? तर हा महत्वाची बाब आहे. तर शिक्षकाला आपला विद्यार्थी हा मोठा झालेला आवडतो, त्या दृष्टीने तुमचे ध्येयाकडे वाटचाल असू दे, एवढं मला या संदर्भात सांगायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आजपर्यंत सरांनी सांगितलं तर या शाळेपूर्वी 1988 साली जरासा आपला प्रवास माहिती असावा. माझा जन्म सुद्धा शेतकरी कुटुंबात झालेला आहे. प्रगतीच्या वस्तुस्थिती किंवा आपण जे म्हणतो ती कधीही येत नाही, परिस्थिती कधीही येत नाही. लक्षात घ्या, जर आपलं ध्येय चांगलं असेल, उद्दिष्ट योग्य असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, 100% पोहोचू शकतो. 12वीची परीक्षा दिल्यानंतर परिस्थितीनुसार मी नोकरी म्हणून मी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये एका संस्थेत सुशांत कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड बांद्रा या ठिकाणी स्टोअर क्लार्क म्हणून नोकरी पत्करली. परंतु माझं ध्येय तेच नव्हतं. आज माझे चुलते या ठिकाणी स्टेजवर आहेत, ते पण BSc BEd आहेत, गणित विषयाचे मुख्य हे म्हणून रिटायर झाले. असे गावातले काही लोक आहेत की ज्यांचा आदर्श, ज्यांचा आपण म्हणतो आयकॉन म्हणतो आपण, ते डोळ्यासमोर ठेवून आपण काहीतरी वाटचाल करायची असते. मलाही शिकायचं आहे, माझ्या वडिलांना शिकता आलं नाही पण मला शिकायचं आहे, हे ध्येय होतं. आणि ज्यावेळी 12वीचा निकाल लागला त्यावेळी तिकडून तार केली मुंबईतनं मी पास का नापास तेवढं कळवा म्हणून. तर इकडून आले मारुती पास, शॉर्टकट असतो माहिती आहे तुम्हाला. मारुतीनं लगेच उड्डाण घेतलं. म्हणजे का ते सांगण्या पाठीमागचा उद्देश आहे की आपलं ध्येय योग्य पाहिजे. मग त्यानंतर मी BSc केली, BEd केली. BSc नंतर पहिल्याच वर्षी मला वाटतं अगदी आता तरुण पोरं माहित आहे तुम्हाला, लास्ट इयरला असताना BSc नंतर पहिल्याच वर्षी मी नांदगाव हायस्कूल संजय माध्यमिक विद्यालय नांदगाव या ठिकाणी सर्व्हिसला लागलो. BEd सुद्धा झालेलं नव्हतं. पहिली सर्व्हिस त्या ठिकाणी 1988 ला. 89 ला मी BEd केलं. 90-91 ला मी DC नाट्य विद्यानिकेतन या ठिकाणी 1 वर्ष काम केलं. तिथं पुढे जागा नाही म्हटल्यानंतर तोपर्यंत गावात एक हायस्कूल नवीन ओपन झालं आणि त्यामुळं तिथं गावाने विचार केला की सर तुम्ही इथं पाहिजे, तुमच्यामुळे मुलं येतील वगैरे, पण मंजुरी मिळाली नाही, मान्यता मिळाली नाही त्याला. त्यामुळे तिथे 1 वर्ष काम केलं आणि त्याच वेळी नेमकं मी क्लासेस पण घेत होतो कोर्ल्यामध्ये, न्यू इंग्लिश स्कूल कोर्ले या ठिकाणी. आणि त्या क्लासचा आज एक विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध आहे, जो इंजिनियर आहे, जो सत्कारासाठी इथं हजर आहे, त्या क्लासचाच विद्यार्थी आहे. तर त्या ठिकाणी क्लास घेत होतो. तर ते क्लास घेता घेता ते डायरेक्टर होते, चोपडे डायरेक्टर, त्यांच्या घरी मी गेलो होतो. तिथं पेपरला जाहिरात बघितली की अशा नसं पोहाळ्यात एक जागा भरायची. त्यांनी लगेच कापकर साहेबांच्या आता अजून तर नाहीत, पण त्यांना गेस्ट हाऊसला बोलवून घेतलं आणि विचारलं काय बरोबर आहे का, ही जागा भरायची आहे का? होय म्हणजे चौले सर्किटनं जाणार आहे, जागा भरायची आहे, इंटरव्ह्यू अमुक तारखेला आहे, या ठिकाणी या. त्या ठिकाणी आता माझा पोहाळ्याचा फारसा संबंध नव्हता, काहीच नव्हता, कारण इकडं पाहुणे पाहिजे पण जुनी नंतर निघाले पाहुणे. तर त्यांनी सांगितलं एसटी ज्या ठिकाणी थांबते तिथं उंबराचं झाड आहे, ते आमचं घर आहे, तिथं या, मग आपण शाळेत जाऊ. ही माझी पहिली एंट्री. त्याचबरोबर दुसरे आभार मानायचा या ठिकाणी ते म्हणजे बेनाडे कुटुंबाचं. या ठिकाणी 4 वर्ष ज्यावेळी विनांदन संस्था होती त्यावेळी मी पोहाळ्यातच राहत होतो, वास्तव्याला होतो. एकनाथ बेनाडे रंजाका या ठिकाणी भावाप्रमाणे सेवा केली त्यांनी. दुसरं गोष्ट म्हणजे ही जी त्रिमूर्ती आहेत काटकर कुटुंब, यांचं सुद्धा सहकार्य मला भरपूर लागलं. अगदी माझे वडील शेतकरी कुटुंब, शेती व्यवसायातलं सगळं शिकले भाऊ वगैरे आहेत, परंतु इकडचं जे त्यांनी मला जे दिलं म्हणजे मला वाटते माझं लग्न ठरवायला, मुली बघायला जाण्यापर्यंत मदताचा आणि विश्वास ठरलेले म्हणून. आता हे नंतरचे नातेसंबंध आमच्या आले पाहुण्यापैकी, पण त्या अगोदरचे होते ते असेच येण्या जाण्यातून संबंध आलेले.
आणि मुली बघा जाण्यापर्यंत, लग्न ठरण्यापर्यंत त्या त्रिमूर्तींनी मला सहकार्य केलेलं आहे, म्हणजे देवाप्रमाणे ते आहे. चौथी गोष्ट म्हणजे या शाळेत आल्यानंतर निकाले सरांनी सुद्धा मोठं सहकार्य केलं, एकमेकांना समजून घेतलं. हा जो गाडा आहे तेवढी वर्ष चालवला, शाळेची शिस्त हा भाग पूर्णपणे सांभाळला मी आणि त्या पद्धतीने कार्य करत. आणि या शाळेत जवळजवळ 1992 पासून 33 वर्ष सेवा झाली, पण एक वर्ष अप्रूव्हल झालं नसल्यामुळे 32 वर्ष सेवा पकडली जाईल. ही 33 आणि बाहेरची 3 असं एकंदरीत 1988 पासून 10वी म्हणजे 8वी ते 10वीला गणित विषयाचे मी अध्यापक 1988 पासून 36 वर्ष झाली. तर हे कार्य मी मगाशी सांगितलं, वर्क इज वर्कशिप, कार्य कर्म सेवा, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना, हा विद्यार्थ्याचा धर्म आहे. तुमचं धर्म काय? विद्या अर्जन करणं, म्हणजे विद्या ज्ञान प्राप्त करून घेणं. आता तुम्हाला बाकीच्या काही गोष्टीचं टेन्शन नाही, फक्त ज्ञान घेत राहायचं. तर याच पद्धतीनं या गोष्टीचा तुम्ही समोर घ्यायचा आहे की काय केल्यावर काय घडू शकतं. कष्ट घ्या, जिद्द असू दे, कसोटी असू दे, कसोटीला उतरा आणि त्या पद्धतीनं तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि या भैरवनाथ शिक्षण संस्था या संस्थेचं सुद्धा आभार मानतो, का तर या ठिकाणी त्यांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, काही बऱ्याच गोष्टी अडचणीच्या वेळी आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर पाटील कुटुंब, माझी जी सासरवाडी आहे, यांचे सुद्धा आभार एवढ्यासाठी की अडचणीच्या वेळी सुद्धा गोष्टी काही असतात. ज्यावेळी माझ्या मिसेसचं ऑपरेशन झालं त्यावेळी सागर पाटील हा माझा मेहना आता अस्तित्वात नाही, तुम्हाला माहिती आहे, परंतु त्याला सुद्धा दाजी मला शाळेत कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये, तुम्ही गावाकडे राहणार, बहीण माझी इथं राहणार, माझ्या त्यामुळे 6 महिने बेड रेस्ट होते. आणि त्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं, तुम्ही सरळ इथं या, म्हणजे तुमची शाळा बी डिस्टर्ब होणार नाही, तुम्हाला बी टेन्शन नाही, आम्हाला बी टेन्शन नाही. म्हणजे अशा सर्व गोष्टीनं संस्थेमार्फत, पाटील कुटुंबामार्फत, तुमच्या बाकीच्या गोष्टीमार्फत सगळीकडून मला सहकार्य मिळत आलेलं आहे. आणि या सगळ्यांचा मी शेवटी ऋणी राहील. थांबवता म्हणलं तरी थांबणार नाही. हे आभार या ठिकाणी जे काय सेवानिवृत्तीचा कार्यक्रम परंतु जाता जाता एकच सांगेन, याच ठिकाणी या नवनाथ हायस्कूलमध्ये रमत राहील माझं मन.